इतके सारे ड्रेसेस ऑर्डर केले होते आणि या सगळ्यांचं शूट मला उद्या सकाळी लवकर करायचं होतं, कारण दुपारनंतर आम्ही गावी जाणार होतो. का चालली हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते, पण त्याआधी बघा इथे पालक पनीर बनवायला घेतलं आणि बऱ्याच दिवसांपासून माझं प्लॅन चाललं होतं. फायनली आज ते सत्यात उतरते. आणि हे जे फ्राय पॅन आहे ना, हे नेस्टेशियाचं आहे आणि खूप मस्त आहे. याला अजिबात खाली काही चिकटत नाही. इथे पालक पनीर बनवून घेतलं आणि चपाती वगैरे सगळं बनवलं. आता कोथिंबीर शिल्लक होती म्हणून मग कोथिंबीर वडी बनवली आणि त्यानंतर छान असं जेवण केलं. नेक्स्ट डे मॉर्निंगला उठून सगळ्यात आधी शूटिंगच्या तयारीला लागले. आता शूट करताना ना बऱ्याचदा असं होत नाही की हवा तसा शॉट लगेच मिळेल. खूप वेळा ट्रायल्स घ्यावे लागतात आणि त्यानंतर 1 मिनिटाचा तो व्हिडिओ तयार होतो. आणि हे ड्रेसेस खरंच खूप भारी होते. त्यानंतर पॅकिंगच्या तयारीला लागले. नेहमीसारखंच जायच्या आधी थोडा वेळ. इथे 2 साड्या मी घेतल्या होत्या, कारण का की कोणती तरी एखादी नेसायची. अचानक मन कधीही बदलू शकतं आपल्या बायकांचं, सेम तसंच. इथे स्किन केअरचे मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे घेतले, राजनंदिनीचे काही कपडे घेतले आणि निघालो. आता वाटेत जाताना इतकी गरमी जाणवत होती ना, की म्हणलं चला आपण सरबत पिऊयात. काही वेळाने मला इतकी झोप येत होती ना गाडीमध्ये, पण झोपताही येत नव्हतं, कारण राजनंदिनी मला झोपायलाच देत नव्हती. आता बरंचसं सामान गाडीमध्ये होतं, तर ते माझ्या मावस भावाचं होतं. गावात पोहोचल्यावरती सर्वात आधी मावशीकडे गेलो आणि तिथे मावशीकडे सगळं साहित्य दिलं आणि मग आम्ही आलो आमच्या घरी. तर नातीला पाहून आजी जाम खुश झाली होती आणि मामा सुद्धा भाजीचे खूप सारे लाड करत होता. मम्मीला ना आम्ही आज मस्त बिर्याणी बनवायला सांगितली होती आणि छान ताव मारला त्याच्यावरती. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.